गणेश तर इथेच राहायला असल्यासारखा दारापुढे बसून गोट्या खेळायला लागला. शेजारची दोन पोरं त्याच्याशी बोलत बसली, खेळत बसली. नागेशनं हंडाभर पाणी हापशावरनं आणलं. मालननी धपाटी ठेचा करून दिला होता. आत्ताची जेवणं झाली. जेवण नसात शिरून गेलं. शकुंतला पेंगायला लागली. तिने सतरंजी अंथरली, जुनी साडी घडी करून उशाला घेतली आणि दार लोटून पडून राहिली. नागेश आणि गणेशही झोपले. दमलेल्या माणसांना जागा नवी आहे का जुनी आहे हे कळत नव्हतं. रात्रीसारखी झोपून गेली. शरीर थकतं, ते हक्कानी विश्रांती घेतं. तिला जाग आली तर दारावर कोणीतरी बोटानं टकटक करत होतं. ती दचकून उठली. आपण कुठे, कोणाकडे झोपलोय हे तिच्या क्षणभर लक्षात आलं नाही. आलं तेव्हा ती जागेवरनं उठली. तिने दार उघडलं. दारात मिस्त्री. हसत हसत आत येत म्हणला, काय लावलं का सामान? कशी वाटली खोली, जागा? जेवण खाण झालं का? अरे अरे अरे, माय लेकरं लगी रातच्या पारी झोपून जाते तसं झोपून गेली काय? नवीन जागा, गंमत आहे बाबा. शकुंतलानं सतरंजी नीट अंथरली आणि म्हणाली, मी स्त्रीवासा की. टेन्शन होतं बघा तिथून यायचं. ते संपलं. मालननं धपाटी ठेचा दिलता, तो खाल्ला आणि पाणी पिलं, गेलो पसरून. मिस्त्री सतरंजीवर मांडी जमवत बसत म्हणाला, इथून माझं घरबी आहे, सूतगिरणीच्या मागच्या अंगाला. दूर घरं दिसतात ना, त्यात माझं बी घर आहे. मोकळे हवा, पार शेजारी नळ आहे, लाईट आहे, अजून काय पाहिलं आहे का नाही? देश सुखाचा जायचा असेल तर पाणी वीस पाहिजेल, पंखे सुरू असतात, हवा खेळती राहती. मिस्त्री, त्या अदुगरच्या लोकांनी चूल मांडली होती का काय घरात? बघा की तिकडं कोपऱ्याकडं काळी भंगार झाली भीत. उद्याच रातच्याला भिन सारवून घेते, सामान लावून टाकते. एकदा का कामाला लागले ना का जमणार नाही. पुढं पुढं जात राहीन मग. तिच्या चेहऱ्यावर दुःख पसरून गेलं. तिच्या मनात आलं, कुणीतरी राहून गेलेली खोली घेणं म्हणजे कुणाचं तरी वापरून टाकलेला कपडाच वापरणं असतं. मालकानं खरं तर नव्या भाडेकरूला रंग मारून खोली स्वच्छ करून द्यायला पाहिजे. पण हिथं तसं मनात येऊन मानणार कोण आणि कुणाला मानणार? मिस्त्रीमुळे ही थोडी अजून मध्यावरची जागा मिळून गेली होती. गावात इथे ह्या बाजूला वस्ती नव्यानं वाढली होती. वेगळा बाजारहाट उभारला गेला होता. 2-3 हॉटेलं होती, किराणा दुकानं होती. मागच्या गल्लीत मटणाचं दुकान होतं, भाजीची टपरी होती, छोटी छोटी किराणा दुकानं होती. काही आणायचं असेल तर मागच्या गल्लीत शेख याच्या दुकानात जावा. माझ्या नावावर किराणा भरत जा, सवडीनं दिलं तरी चालतंय. नागेशनी चमकून मिस्त्रीकडे बघितलं, मग आईकडे. तो थोडा घाबरून गेला. त्याला वाटलं की आईने मिस्त्रीच्या सांगण्यावरनं ही खोली घेतली, हे काय बरं नाही केलं. मिस्त्री हळूहळू उपकाराचा हात ठेवत आईला गंडावणार. उपकाराच्या वाज्याखाली आई गप बसणार. तो उठला, बाहेर निघाला. शकुंतला म्हणली, नाग्या, दुधाची पिशवी आण कोपऱ्यावरनं, मिस्त्रीसाठी चहा करते, आपण बी घेऊ. मग जा, तुला कुठं भटकून यायचं ते. शकुंतलानं त्याच्या हातावर 10ची नोट ठेवली. गणेश म्हणाला, आहे बिस्कुट सांग की मला चहात बुडवून खायला. नागेशनं त्याच्या पाठीतच धपाटा घातला. गणेश कळवळून रडायला लागला. शकुंतलाने त्याला जवळ ओढून घेतलं आणि मिस्त्रीला म्हणाली, ह्यो लहान आहे, ते त्याच्या मनातच येत नाही बघा मिस्त्री. सदा त्याच्याशी भांडायला, मारामारी करायला योच पुढं. दुश्मनच याचा भाऊ जणू. नागेशने दुधाची पिशवी आणली आणि 4 टोस्ट कडक. शकुंतलानं चहा केला. मिस्त्रीला मगातून दिला. तिने कान फुटक्या कापातून घेतला. नागेशला छोट्या काचेच्या ग्लासातून दिला, गणेशला पितळीच्या पेल्यातनं. शकुंतला एखादं मोठं दुःख सांगावं तसं म्हणाली, सोमवारच्या बाजारात जाईन, 6 कप बशा आणीन म्हणून राहिले बघा 2 महिन्यापासनं. जाणंच वही हो, मग आणणार कसं? दिस कसा संपतो ते कळना मिस्त्री. मिस्त्री म्हणाला, मीच आणून टाकतो कप बशा, तू वापर, मला लागतोच एकी चहा. शकुंतला, तुझ्या हातचा चहा बेस असतोय बघ. साखर, पत्ती, दूध जमलं पाहिजे सगळं. आमच्याकडं समद आहे, पण चहा बागाल तर फुळूक पाण्यावाने. मिस्त्री हसला. त्या हसण्यात कारुण्य होतं. रात्री शकुंतलानं पिठलं भातच केला. लवकर आवरून झोपी गेली.
नागेशनं मामूच्या बोरवरनं 4 हंडे आणले पाण्याचे. उद्या रात्री 8 वाजता नळाला पाणी येणार होतं. त्यावेळी पिण्याचं पाणी भरता येणार होतं. नागेशने लाईट बंद केल्यावर कानाशी बारीक आवाजात रेडिओ लावला. गाणं लागलं होतं कुठलं तरी. नागेश त्या आढ्याकडे डोळे लावून ऐकत होता. प्यार मोहब्बत है जवां. नागेशचा चेहरा ते गाणं ऐकताना उजळून गेला होता. खोलीच्या बाहेर अंगणात ट्यूब होती. त्याचा धुसर प्रकाश खोलीत खिडकीतून डोकावत होता. खोलीतल्या वस्तू त्यामुळे आपल्या आकारमानानुसार दिसत होत्या. एका खुंटीवर नागेशनं पॅन्ट शर्ट अडकवला होता. पत्र्याच्या पेटीवर तिने उद्या आंघोळ करून नेसायची साडी ठेवली होती. तिथेच गणेशची शर्ट चड्डीही होती. घरात उजव्या हाताला खिडकीच्या बाजूला छोटी मोरी होती. तिथे बसून आंघोळ करायला लागणार होती. नाहीतर पार वाड्याच्या टोकाला मामूनं 2 न्हाण्या बांधून दिल्या होत्या. तिथं जावं लागणार होतं. 8 भाडे करू. त्यातली माणसं 20 माणसात निदान 2 तरी मोऱ्या. शकुंतलाला वाटलं नागेश करेल तिथे आंघोळ. आपण आपलं या छोट्या मोरीत अंग धुवावं. अगोदर गणेशला आंघोळ घालायची, नंतर आपण करायची. नागेशने रेडिओ बंद केला, उशाशी ठेवला. तो कूस बदलून झोपून गेला. खोली शांत झाली. बाहेर कोणी कोणी बोलत होतं. शकुंतलाच्या डोळ्यातून मात्र गरम गरम अश्रू गालावर ओघळत होते. कढ मनात मावत नव्हते. ती अंधारी खोली तिच्या भोवती फिरत होती आणि तिच्या मनात आलं, दैवानं कुठून कुठं आणलंय मला. अशा या वाड्यातल्या लहान्या खोलीत मी येऊन पडले नशिबामुळं. नाहीतर. आणि तिचं मन घुमायला लागलं. वळसे घेत घेत पळत राहिलं. तिच्या डोळ्यांपुढे सगळं येत गेलं, उलगडत गेलं. माणसं, नाती, प्रसंग आणि काय काय. आणि ती गुंग होऊन, मग्न होऊन आपलंच गतायुष्य तन्मयतेनं बघत राहिली. आपलं संपून गेलेलं आयुष्य आपल्याही नकळत आपल्यासाठी कित्येकदा ठेव म्हणून उरून राहतं. त्याला आठवताना, स्मरताना आपण ते दिवस जगत राहतो, अनुभवत राहतो. शकुंतलाचंही थोडं तसंच झालं होतं, सगळ्यांसारखं. त्या अंधाऱ्या खोलीत, त्या खोलीतल्या शांततेत तिच्या गालावरनं अश्रू वाहत असताना हास्याचं फूल उमलून गेलं, अगदी नकळतपणे. माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःखाचे धागे त्यांच्या बेमालूम वाणीमुळे कित्येकदा नेमका एखादा सुखाचा किंवा दुःखाचा धागा वेगळेपणे हातात येत नाही. सुखातही माणसाच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि मग भर दुःखाच्या बहरात सुखाचा स्पर्श त्याच्या हळव्या मनाला होऊन जातो. आणि हे सगळं ज्याचं त्याला कळत असतं. कलावती शकुंतलापेक्षा 2 वर्षांनी मोठी. कलावतीनंतर 2-2.25 वर्षांनी शकुंतलाचा जन्म झाला. शकुंतलानंतर 3-3.5 वर्षांनी विमलाचा जन्म झाला. विमलानंतर 4 वर्षांनी एकापाठोपाठ एक असे 2-2.5 वर्षात सखाराम आणि शिवाचा जन्म झाला. ती मुलं एकदम जेवायला थाळ्या घेऊन बसली की चंद्राबाई हसून म्हणायची, बसल्या माझ्या सोंगठ्या पाठाव. कशा एकात एक ठेवलेल्या भांड्यावाने दिसतात माय. माझीच नजर लागन. यांच्याकडं बघूनच यांची वय कळतीन. ती अतीव आनंदानं हसत असे. कलावती मोठी झाली की तिच्यासाठी नवरा बघायला सुरुवात झाली. गोरी, गोजरी, वयात येणाऱ्या कणसासारखी टच्च भरलेली सतेज कलावती पहिल्याच स्थळी पसंत पडली. ती सोयगावच्या संतुक देशमुखाचा मुलगा कृष्ण आला. 2 भावांचा एकत्र संसार होता. केळीच्या 2 बागा होत्या. 10 एकर ऊस लावला होता. 2 मोठे भाऊ त्यांची 5 पोरं मिळून शेती बघत होते. घराणं मोठं होतं, मालदारही होतं. पोराचे आजी आजोबा पण हयात होते. त्यांचा मोठा वाडा होता. 4 गायी, 2 म्हशी गोठ्यात होत्या. घरात रोज 25 माणसांच्या जेवणाचा स्वयंपाक व्हायचा. घरच्या बायकांना तो रांधायला लागायचा. 2 गडी जेवायला होते. शिवाय गुर्राखी होता, परीट होता. कोणी ना कोणी भाकरीसाठी येई. माडी सारवून द्यायला सखी महारीण आली की 5 भाकऱ्या कालवण घेतल्याशिवाय वाड्यातनं बाहेर पडत नसे. शिवाय गोंडर बिंडर सुपातून मालकीणी देईच. चंद्राबाईचा तर जीवच उडून गेला होता. ती नवऱ्याला म्हणाली, अव भाकऱ्या बडवून बडवून कंबर जाईन पोरीची. इतकं धबडग्याचं घरानं नको ग बाय. लगीन झालं का झोपतील हिलाच स्वयंपाकाला. पोर उमलायच्या आत हडकून जाईल बघा. बघा विचार करा. कशी फुलावानी पोर. कुणी बी पसंत करन तिला. ह्याच घराला काही सोनं लागलंय का.
आई म्हणून चंद्राबाईची काळजी अगदी रास्त होती. मोठ्या घरात कायम कामात असते, बुडून जाते ती बाई. आता काही जणी शिताफीनं स्वतःला दूर ठेवतात, खूप बाजूला होतात. त्यांना सुखाचं होतं, पण काहींना ते नाही जमत. आणि कलावती अंग काढून घेणाऱ्यातली नव्हती. हाती येईल ते काम मन लावून करणारी होती. चंद्राबाईला त्याची खरी काळजी होती, भीती त्याची होती तिला. माणूस आपल्या स्वभावानुसार वागतो हे तिला माहिती होतं. कलावती कामात बुडून जाणार हे तिला कळत होतं. ती कपाळावर आठी उमटवत म्हणाली, अहो ह्या पोरीचा स्वभाव असा, करन ते काम जीव वतून करन, उगा चिपाड होऊन जाईन. काय तर बाई पोरीचं नशीब, दावली तिथं पसंतच पडून गेली की. कलावतीचे वडील ज्ञानोबा म्हणाले, हे बघ आता उगा शंका काढू नग, नाट लावू नग. बाईला काम संसारात असतंच आहे की. पुरुष कमाईनं सजून जातो, तशी बाई कामानं लोकाच्या मनात भरते. तुला का तुझ्या संसारात कामं नाहीत का? उगा आपलं कोचपट काढलं काहीतरी. हा ना करता करता 2-4 महिने गेले. गाठीभेटी झाल्या आणि अखेर लग्न ठरलं कलावतीचं कृष्णा देशमुख बरोबर. शालमुतचा कार्यक्रम झाला. 100-150 माणसं जेवली. शकुंतलानं एकच पाहिलं होतं, लग्न ठरल्यापासून, दाखवण्याचा कार्यक्रम झाल्यापासून कलावती आरपार बदलून गेली होती. स्वतःशी काम करताना हसत काय होती, गाणं काय गुणगुणत होती. मुळचीच गव्हाळ रंगाची कलावती अजूनच सतेज दिसायला लागली होती. सोयगावहून काहीतरी काम काढून कृष्णाचं सिल्लोडला येणं, जेवायला घरी असणं, नजरेनं दोघांनी बोलणं, लाजणं, हळूच बोलणं, सगळं शकुंतला बघत होती आणि हरखून जात होती. त्यांच्या नव्या नव्हाळीच्या दिवसांना ती साक्षी होती. कलावतीला 15वं लागलं होतं, तर शकुंतला 13वं चालू होतं. ते 13वं लवकर संपणारही होतं. तिच्या लक्षात आलं, आपले आईवडील नवरा बायको आहेत, पण ते असे लाजत नाहीत, मुरकत नाहीत, नजरेने बोलत नाहीत. हा वयाचा परिणाम असावा किंवा त्यांचं लग्न जुनं झालेलं आहे. बाबा सदा मायवर वसकत असतो आणि माय आपलं काही चुकलं नाही अशी आक्षी हसत असती, हा निष्कर्ष तिने काढलेला होता. कलावती लग्न होऊन जाईपर्यंतचा 5-6 महिन्यांचा काळ शकुंतलात सुद्धा काहीतरी पेरून गेला. तिचंही मन पेटवून गेला. लग्नानं बाईला एक तिचा असा जोडीदार मिळून जातो. नवं घर मिळतं, नवी माणसं भेटतात, नवे दागिने, साड्या, चोळ्या, पायात तोडे, हातात हातभर बांगड्या. काय सगळं बाईला आवडतं ते मिळत असतं. त्याचं तिला अप्रूपही असतं. इतकं सगळं होऊनही लग्न करून जाताना कलावती सगळ्यांच्या गळ्यात पडून पडून रडली होती. तिच्या मागे गपगार तिचा नवरा कृष्णा होता. तो तिला समजवत नव्हता किंवा काही बोलतही नव्हता. ती जमलेल्या नातलगांच्या पाया पडायची. ती पाया पडेल त्यांच्या तोही पाया पडायचा. थोडं अंतर ठेवून उभं राहायचा आणि कलावती झेपावून त्या माणसाच्या गळ्यात पडून रडायची. मामा, मामी, आत्या, नाना, चुलता, चुलती, मावशी सगळ्यांच्या. शेजारच्या सुंदरा आजीच्या पण गळ्यात पडून कलावती रडलेली होती. शकुंतलाला कळत नव्हतं, खरंच इतकी गरज होती का रडायची? का माहेर सोडून जाताना असंच रडायचं असतं? चांगला राजबिंडा नवरा मिळालेला आहे, घर छान नांदतं, खातं पितं आहे, मग हिनं रडायचं कशासाठी? सगळं ते हिला विचारूनच केलं होतं ना. पाहुणे रावळे गेल्यावर भाजी खुडताना चंद्राबाईजवळ बसलेली शकुंतला म्हणाली होती, माय काला का इतकी का रडत होती ग? किती रडणं ते माय, डोळं दुखला असतील, डोसकं बी ठणकाय लागला असेल. परातीत पीठ घेऊन त्यात पीठ घालत चंद्राबाई म्हणाली, अगं ते का रड म्हणून कोणी सांगतं का पोरी? ते आतून येतं बाईला, काळीच फाटून जातं असं. पोरी अगं बाईचं लगीन म्हणजे वळण बदलून जगायला लागतं. वरवर गोड असतं. नवरा बी पुढं आपलं नाही वाटत. दोघं 2 किनाऱ्यांनी चालत राहतात. जनरीतच आहे. बाईनं मायघर सोडले बिगर संसार मिळत नाही आणि पुढं जावंच लागतं. मागं बघत बघत आणि मग हळूहळू त्या घरचं बनून जाते ती बाई. यो बघ शगुन चमत्कार आहे. पाणी वळण बदलून जातं, रंग बी त्याचा बदलून जातो, वेगळीच वढ लागून जाते बघ रक्ताला. तिनं हातावर गोल थापत तोडलेली भाकरी तव्यावर टाकली. चर्रासा आवाज आला. चंद्राबाईनं पाण्याच्या भांड्यात हात बुडवून भाकरीची पाठ ओली केली. यो भाकरीला मायेची शाल घातली, आता भाजून उठणार.
बाईचं जीनं असंच असते. चटाचट चरपाटे हाताला बसल्या बिगर हातून चांगली भाकर नाही होत. संसार बी असाच लक्ष देऊन करायला पडतोय, तर सुखाचे दिस पुढे येतात वाट्याला. चंद्राबाई काय म्हणत होती ते सगळं शकुंतलाला कळत नव्हतं आणि कळणं शक्यही नव्हतं. सध्या तिला लग्न करून नवऱ्याच्या घरी गेलेल्या आपल्या बहिणीच्या डोळ्यातली स्वप्न दिसत होती. तिचा फुलून आलेला चेहरा तिने गेल्या काही महिन्यात पाहिला होता. तिचं लग्न ठरल्यानंतर तिची कांतीच पालटून गेली होती. तिचं ते स्वतःतच दंग असणं, माणसात असूनही स्वतःतच बुडून जाणं, स्वतःशी काही आठवून ओठ आवरत नजर खाली नेत हसणं यांनी शकुंतलाच वेडावून गेलेली होती. मध्येच कलावतीला हलवून भानावर आणत ती म्हणायची, "अगं कला, का काय झालं गं? अशी का हसती स्वतःशी? कुणाची याद आली काय तुसनी?" तीच कलावती लग्न होऊन जाताना झाडून सगळ्या नातलगांच्या गळ्यात पडून रड रड रडली होती. त्याचं कोडं शकुंतलाला पडलं होतं. काय होत होतं तिला? काय असेल तिच्या मनात? दुसऱ्या प्रकारचं दुःख ती अनुभवत होती असं वाटलं तिला. ते दुःखच होतं का अजून कसली भावना होती? आणि ह्याचा उलगडा न होऊन शकुंतला अस्वस्थ होती. रातभर हिरवा चुडा लिहिलेली, मळवट भरलेली, बाशिंग बांधलेली, हिरव्या साडीचोळीतली कलावती सगळ्यांना आवडली होती. तिच्यावरून नजर हालत नव्हती. तिचं ते बावरलेपण तिला सलत होतं. कुणीतरी वयस्क बाई मध्येच तिचे भाळावर आलेले केस आपल्या हातानं मागं सारी तिच्या रोपड्याकडे वाकून पाही, हसे आणि आपल्या दोन्ही हातांची बोटं तिच्यावरून ओवाळून आपल्या कानशिलाशी कडकड मोडे. शकुंतलाला वाटे, हे सगळं माझ्या वेळेसही होईल का? इतके पाहुणे जमतील? इतकंच माझंही कोडकौतुक होईल? मी कशी वागीन? कलाक्कासारखी का अजून वेगळी? तिला अंदाज येत नव्हता. कलावती लग्न होऊन गेली होती. आठवड्यानं दोघं नवरा बायको आली. 2 दिवस राहिली. खीर कानवला खाऊन आहेर घेऊन गेली. ती ऐन निघताना चंद्राबाई जावयाला म्हणाली, "तसं सोयगाव काय लांब नाही, पण पोर लहान आहे. तिला आठवण आली की 2 रोज धाडा. ती स्वतःच लई दिस नाही राहणार." घरचं वळण लाग असतं वर बाईच्या मनात बाप घर रुतून बसलेलं असतं. आहे का नाही जावई बाप्पू? जावई बाप्पू म्हणाले, "आणत जाईन की, तिने फक्त सांगावं का मायला माहेरी धाडा." आणि ते तिच्याकडे बघून हसत राहिले. कलावती भरल्या डोळ्यांनी पण लटक्या रागानं त्यांच्याकडे बघत राहिली होती. मध्ये वर्षभर कलावती ह्या ना त्या कारणानं येत राहिली माहेरी. नागपंचमीला आली, दसरा दिवाळीला आली. यायची आणि सण झाला की जायची. वडीलच तिला सासरी नेऊन घालवायचे. एकदा चंद्राबाई म्हणाली, "अहो त्यासनी बोलवू दे की, आपणच का वजं झाल्यागत तिला धाडायची? राहू दे की दिवाळी संपल्या उभी. येऊ द्या सांगावा, मग घेऊन जावा." यावर ज्ञानोबा तिचे वडील म्हणाले होते, "आता ती किती बी हिथं राहिली तर मला नको आहे का? पण आपण समजून न समजल्यावाने का वागायचं? आणली सणाला, धाडली त्यांनी, झाला सण, नेऊन घालावं हे बेस. पुण्यांदा आपल्याला धाडा लेकीला म्हणायला तोंड असते ना." दिवाळीनंतर 2 दिवसांनी गेलेली कलावती नंतर 4 महिने आले नाही. तिला दिवस गेले होते, वांत्या होत होत्या, पोटात पाणी ठरत नव्हतं. अडकली होती पोर. चंद्राबाई ज्ञानोबाला म्हणाली, "अहो घेऊन या की पोरीसनी, राहील 4 दिवस. तिच्या आवडीचं करून घालीन काही बाई. सासूसनी का ती सांगन मला गरम तव्यावरची भाकर काढून वाढा असं." इकडे शकुंतलासाठी स्थळं बघणं सुरू झालं होतं. 1-2 घरचे पाहुणे येऊन पोरगी बघून, घरदार बघून गेले होते. एका जागचा मुलगा थोराड होता आणि बराच काळा, शिवाय स्वतःचं घरदार नसणारा, दुसऱ्याचा शेतमाळा करणारा. तिथे शकुंतलाला देणं चंद्राबाईलाच नको वाटलं. तिने सांगितलं, "हे बघा, स्वतःचं घर तर पाहिजे, नाही तर 2-4 एकर शेती तरी पाहिजे. चारा बघून गाय बांधावी माणसानं, नंतर पस्तावा करून उपयोग आहे का?" खरं तर गणपतनं शकुंतलाला पसंत केली होती. शकुंतला तशी पसंत पडणारी होती. गोरी भुऱ्या केसाची, बदामी रंगाच्या डोळ्यांची, 15वं लागलेली, घाटदार शरीराची, रसरसत्या कांतीची. शरीर घाटदार होत होतं, तारुण्य शरीरात हातपाय पसरून जाणवत होतं. पण शकुंतलाला गणपत तसा मनात भरला नव्हता. ठीक होता, गडी थोडा थोराड होता. मधाळ हसून मिशीतून त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याचे दात स्वच्छ होते, चेहरा थोडा उभट होता, नाक धारदार होतं. पण चंद्राबाईंनी खोडा काढला. ज्ञानोबानं त्या स्थळाचा विचारच सोडून दिला.
त्यांची पसंती आल्यावर यांनी निरोप पाठवला, ह्या वर्षी नको, पुढच्या वर्षी बघू. घरात थोडी अडचण आहे, मोठी पोरगी बाळंतपणाला येणार आहे. खरं तर ते कारण नव्हतं, पण कलावतीच्या गरोदर असण्याचा आधार घेऊन त्यांनी स्थळ परतवलेलं होतं. त्यानंतर कोतवालाकडचं स्थळ आलं. त्यांची मागणी चाफाट. पोर सावत्र होतं पहिल्या बायकोचं. घरी स्वतःचं दुकान होतं. ते दुकान पोरगं बघत होतं. कानावर आलं होतं त्याची सावत्र आई कजाग आहे. तिची स्वतःची 2 पोरं आणि 3 मुली आहेत. मग अशा घरात पोरीला काय सुख लागणार? सावत्रपणाचा जाच पोरासारखा तिलाही सोसायला लागणार. दुकान मुलाचं स्वतःचं नव्हतं, तो आणि बाप मिळून बघत होते. पोरगं तसं 7वीपर्यंत शिकलं होतं. त्याचे दोन्ही सावत्र भाऊ जिल्ह्याला कॉलेजात होते. याला घरात काय मान होता माहीत नाही, पण स्वतःचं घर होतं मोठं, 2 माड्या असलेलं, मागं पुढं अंगण. घराच्या समोरच्या बाजूला स्वतःचं दुकान होतं. दुकान चांगलं चालत होतं, पण मनात त्या बाईच्या, त्याच्या सावत्र आईचा किंतु होता. पोराला वेगळं बिऱ्हाड करून द्या असं कोण म्हणेल, आणि सांगितलं तरी देणार कोण, हाही प्रश्न होताच. शिवाय त्यांना सगळं लग्न मुलीच्या बापानं करून द्यावं, जेवणही द्यावं अशी त्यांची अपेक्षा. जिथं मुलीच्या सुखाचीच शाश्वती नव्हती तिथे सौदा करायला मन कचरणारच ना. ज्ञानोबाचंही तसंच झालं. हो नाही करता करता 1 महिन्याभरात त्याने नकार कळवून टाकला. सुटलो असं वाटलं. पोरगं चांगलं होतं, रंगानं, हाडापेरानं, आणि शांत होतं, कमी बोलणारं होतं. त्याचा धीटपणा जाणवला नाही. त्याच्या गप्प बसण्याचं, शांत राहण्याचं दुःख शकुंतलाला भोगावं लागू नये हा विचार, त्या विचारानं त्यांचा ताबा घेतला आणि मन घट्ट करून त्याने नकार कळवून टाकला. 1-2 म्हणाले सुद्धा की काय राव, पोरीसाठी चांगलं स्थळ सुचवलं, तुम्ही हातचं घालवलं. असं का सुखाचं गणित मांडून हिशोब लिहून जिंदगानी गुजरत असती? यावर ज्ञानोबाचं म्हणणं, मनात शंका आली का माणसानं मागं फिरावं ते बेस. शकुंतलाचं काही लग्नाचं वय उलटून गेलंय का? आत्ता कुठं तिला लागलंय 15वं, आणि वर्षभरात होईन की लगीन. जगात काय कोतवालाकडंच एकच तर पोरगं आहे काय लग्नाचं? मन साप नाही. मध्ये महिनाभर सगळं शांत होतं. चंद्राबाईला तर वाटलं आता पोरीचं बाळंतपण होऊन जाऊ द्या, तो खर्च आहेच. पाहुणे आहेत, आहेर उपचार आहे, देणं घेणं आहे. पोरीची एकदा सुटका झाली का 6 महिन्यात लगीन करू शकूनचं. कंबर कसून काढू की कर्ज? लगीन असतंच कर्जाचं. कर्जाबिगर लगीन होतच नाही. फेडू कर्ज सावकाशीने. 2 महिने गेले नसतील की गावातलं म्हसोबा गल्लीतलं जाधवाचं स्थळ सांगून आलं. सरपंचानं आणलं अगदी सहजपणे. त्यांच्याशी काही बोलणं चालणं झालेलं नसताना. शकुंतलाला त्यांनी कुठे पाहिली माहीत नाही. म्हसोबाच्या आवारात का त्या रस्त्याने येता जाता, देव जाणे. सकाळचा चहा घेऊन ज्ञानोबा तंबाखू तळव्यावर चोळत बसले होते. चंद्राबाई घर झाडत होती. शकुंतला अंगणात वाळत घातलेल्या कपड्याच्या घड्या करत होती. विमला रात्रीच्या जेवणाची खरकटी भांडी खाली अंगणात आंब्याच्या झाडाखाली घासत बसली होती. अचानक उघड्या दारातून अंबादासराव सरपंच वाड्यात आले. आले ते आले घोषणा करत आले, अरे ज्ञानोबा, हाईस कर बाबा घरात. तळव्यात चोळलेली तंबाखू गडबडीनं तोंडात जिभेखाली सारत ज्ञानोबा गपकन उठले, पुढे आले. ऐकी घरातच या की सरपंच. सखारामनं आतनं सतरंजी आणली, झटकली आणि ओट्यावर अंथरली. सतरंजी साफ करत ज्ञानोबा म्हणाले, कशी काय वाकडी वाट केली सरपंच? काय काम आहे का? अहो धाडायचं ना कोणाला बी, पळत आलो असतो. सरपंच हसले. हातावर कपड्याच्या घड्या पेलत शकुंतला अंगणातनं ओसरीवर आली, आत गेली. सरपंचांनी तिच्याकडे बघितलं, गालात हसले. ज्ञानोबाकडे बघून म्हणाले, लगीन करायचं का पोरीचं सांगा? ज्ञानोबा गोंधळून गेले. त्यांना काय म्हणावं कळेना. खाली नजर ठेवून मान चोळत राहिले, ततपप करत राहिले. सरपंचाच्या नजरेला नजर मिळवणं त्यांना जमेना. प्रश्न सुटत नव्हता, गुंतागुंतीचा झाला. सरपंच मंदपणे मिशीत हसत म्हणाले, अरे गावातलाच पोरगा आहे, संपत जाधव. आपल्या कचरू जाधवाचा लिओक, 2ऱ्या नंबरचा. मोठ्याचं गेले साली लगीन झालं. मॅच जमवलं की. म्हसोबा गल्लीत वाड आहे, शेती आहे, 2 भाऊ 4 वहिनी, खातं पितं घर आहे. शब्द टाकला शकुंतलासाठी तर नाही म्हणणार नाही कचरू. माझ्या मेवणीचा भाऊ आहे ना. ओळखीतून लगीन व्हावी ते बरं, पुढं ताणता नाही होत. बघा विचार करा, पोरगं शकुंतलाला शोभल असं आहे. मला शकुंतला बी माहिती आणि त्यो संपत बी. परवा गेलतो तर सांगत होते यावर्षी संपतचं लगीन करायचं.
माझ्या डोळ्यापुढं शकुंतला चाली बघा. जोडा छान शोभन. अहो गडी उमदा आहे, तरणा बांडे, दीपपाडे, खातं पितं सळसळत्या रागतच आहे. अहो ती माणसं मोठ्या घरची आहेत, मोठ्या वाड्यातली आहेत. आपलं करणं धरणं त्यासनी आवडावं का? आमची कुवत ते किती सरपंच हो. गेल्या साली कालावतीला उजवली, ती आत्ता पोटुशी आहे. महिनाभरान तरी बाळणपणाला आणायला लागल. तेव्हा पैशाचं थोडं काढणं आहेच की. एखादं वर्ष थांबली मंडळी तर जमेल मी, गळ्या शपथ सांगतोय. हे बघा, पसंती होऊ द्या, बैठक भरू द्या, तारीख 4-6 महिने पुढची धरा. पोरीच्या बाळणपणाचं रेटा आहे का नाही? हां, तसं झालं तर होईन बरं का. तुम्ही थोडी मध्यस्थी करा तर जमन. लीन होऊन ज्ञानोबा सांगत राहिले. सारखं कर्ज काढणं आणि मुळात ते सारखं कर्ज मिळणं हे कठीण. मुली मोठ्या होत्या, एका पाठच्या. 1-2 मुलं नंतरची. ज्ञानोबांना वाटलं पहिल्या 3 पोरी व्हायच्यापेक्षा पोरं जास्ती असती तर अजून बी बिनघोर राहिलो असतो. पण पहिल्या 3 पोरी झाल्या. आता पोरी आहे ती गोऱ्या भोऱ्या, पण लगीन करून द्यायचं तर थोडा पायका पायल ना. लगीन आणि आजारपण, पायक्या बिगर रेटता येत नाही हे खरं. तेवढ्याच सखारामनं चहा आणला, त्यांच्या पुढ्यात ठेवला. ज्ञानोबा म्हणाले, घ्या सरपंच, चहा घ्या. घरी बोलतो, विचार घेतो. थोडं पैशाचं जमावं लागन, बाकी काही चिंता नाही. आता आम्ही गाववाले घेऊ की सावरून? हां, तुझी काय परीक्षा घेऊ काय आम्ही? बघ घरात विचारून, पोरगी गावात राहील. बरं असतं, येळवं कुते आहे का नाही? आणि ते भुरकून भुरकून चहा घेत राहिले. सरपंच आणि ज्ञानोबा यांच्यात काय बोलणं चाललंय ते चंद्राबाई थोडं दाराआड येऊन मन लावून ऐकत राहिली. त्या दोघांचं बोलणं ऐकता ऐकता ती विचार करत होतीच. चहा शकुंतलानं केला होता. सखारामनं तो बाहेर नेऊन तेवढा दिला. सरपंच तसे उगाच घरी किंवा वाड्यात येणाऱ्यातले नव्हते आणि याची ज्ञानोबाबरोबर चंद्राबाईला जाणीव होती. एरवी ज्याचे त्याचे आपापले दिवसभराचे उद्योग असतात. काही खरं आणि ठोस कारण असल्याशिवाय कुणी कोणाकडे वेळ काढून जात नाही. कुठं कोणाकडे मुद्दाम जाण्यात हेतू दडलेला असतो. तो येण्यातून जाणवला नाही तरी बोलण्यातनं कळतो. थोडं इकडचं तिकडचं गावातलं शिवाराबद्दलचं बोलणं करून सरपंच काम झालं असं समजून हात झटकत उठून उभे राहिले. निघताना एकदा ज्ञानोबाकडे नजर वळवून थेट डोळ्यात बघत म्हणाले, येळ लावू नका, लग्नासारखी बाब आहे. लगेच झाली तर बरं असते. तसं शंका घ्यावी असं पोरात काय बी नाही आणि त्या घरात बी काय नाही. विचारात वेळ दवडू नका. काय विचारा कारभारणीला, पर लवकर विचारा. कसं? ते ओसरी उतरून अंगणात आले. ज्ञानोबाचंच घर नव्यानं बघावं तसं वळून इकडून तिकडून बघत राहिले आणि थांबून म्हणाले, पावसाआधी हे मुंडे बदलून घ्या की राव. पाणी सुरू झालं की अशी कामं नाही करता येत. वाड्याच्या बाहेरपर्यंत ज्ञानोबा त्यांना सोबत आले. यावंच लागलं. गावातला इतका प्रतिष्ठित माणूस आपणहून वाड्यावर येणं तसं मानाचं असतं. सरपंच नुसते वाड्यावर आलेले नव्हते तर त्यांनी त्यांच्या लेकीसाठी स्थळ आणलेलं होतं. तसं त्यांच्या नात्यातलं होतं ते स्थळ आणि ओळखीचं सुद्धा. बडप्रस्थ होतं. ज्ञानोबांना भीती होती, हे स्थळ देण्याघेण्यात आपल्याला परवडेल का? कारण नुकतंच मोठ्या लेकीचं लग्न झालं होतं. ती काहीच महिन्यात बाळंतपणाला येणार होती. तो खर्च नजरेपुढे होता. यातून सुटल्यावर या वर्ष 6 महिन्यात त्यांना शकुंतलेच्या लग्नाचा विचार करायचा होता. तो विषय मनात होता. फक्त गरज होती ती थोडी पैशांच्या सवडीची. लग्न म्हटलं की पैसा हवाच असतो. तो आपण मनात धरलेल्या आकड्यापेक्षा पुढे जातो, हा पण अनुभव होता जवळ. कलावतीचं लग्न 5-50 हजारात होईल असं वाटत होतं तर लाखाच्या पुढे खर्चच गेलेला होता. पण तेव्हा थोडी शिल्लक होती जवळ. 25,000साठी त्या मागं ठेवलेल्या पैशाचा आधार होता मनात. पण आता सरपंच हात मागे बांधून त्यांना म्हणाले, मग मला तुम्ही केव्हा भेटणार? तुमचा विचार सांगणार केव्हा मला? उद्या का परवा? बघा, नंतर हातचं स्थळ गेलं वाटून रडलात तर काय होणार नाही. माझ्या हातात काय असणार नाही आणि तुमच्या बी हातात काही येणार नाही. लई येळ काही गोष्टीत बरा नसतो रे बाबा. सरपंच गेले. ज्ञानोबा सरपंच गेले तरी तसेच उभे राहिले होते, स्वतःशी विचार करत. त्यांना वळून आत वाड्यात जायचे भान उरलं नाही. शिवा पळत मागणं आला. त्यांना बिलगला. त्यांनी त्यांच्या हाताला हलवत सांगितलं, अहो आई तुम्हास निभाला होती, चला की आबा घरात. तेव्हा कुठे ज्ञानोबा भानावर आले. त्याचा हात धरून आत वाड्यात आले. त्यांची मान खाली होती, मनात विचार होते.
ओसरीला चंद्राबाई उभी होती. ज्ञानोबा 3-4 पायऱ्या चढून ओसरीवर आले. त्यांनी मान वर करून चंद्राबाईकडे बघितलं. सहजच बायकोशी नजरानजर होता ते हसले. चंद्राबाई थोडं त्यांच्याजवळ समोर येऊन म्हणाली, काय म्हणत होते हो सरपंच? वाड्याच्या पायऱ्या चढून आले म्हणजे काहीतरी विशेष असणार. भिंतीच्या आधारानं बसत भिंतीला पाठ टेकवत ज्ञानोबा मऊ स्वरात सांगायला लागले, आता सरपंच का आलते काम काढून. त्या मसोबा गल्लीतला कचरू जाधव आहे ना, त्याच्या पोरासाठी आपल्या शकुंतलाचा हात मागायला. त्याला यंदा लगीन करायचे म्हण पोराचं. बरं मग? अगं मग काय, सरपंचाच्या मेवण्याच्या भावाचं पोरग आहे ते. घरानं तसं बरं आहे, शेती आहे थोडी, स्वतःचा वाडा आहे, पर काय अडचण आपलीच आहे ना. आपली कसली अडचण? अगं कलावती येणार बाळणपणाला, ते समजा नगं कवायला. 5-10 हजार गाठीची पाहिजेल का नाही? मुलगा मुलगी काय बी होवं, नाव ठेवायचे, आयर उपचारे, पाहुणे रावळे समजा रीतीप्रमाणे झालं पाहिजे. कुठं काय कमी पडतं, धुणं राहून गेलं तर पोरीला जाचवायचा. माझ्या मनात कलावतीचं बाळणपण आटपलं का हिच्याकडं बघता येईन. लगीन तर करायचंच आहे की, पण थोडी आपली बी सोय नको आहे बघायला. समदे सोय रे, सोय बघणारे थोडेच असतात का बाई? उगा गाळ्याला फास, नसता गोर. पैशाची व्यवस्था करणार कशी, ह्यो प्रश्न आहे. अहो पोरगी तर जाऊन घेऊ, पहिली बैठक होऊन जाऊ द्या, मग पुढचं पुढं. दाखिवली म्हणजे पसंत पडणं असं थोडंच आहे का? शिवाय सरपंचानं सुचवलेलं स्थळ आपण मागं घेतलं तर त्यो बाबा नाराज होईन. तेव्हा मला विचाराल तर जाऊन घेऊ पोरीला. पोरीचं बाशिंगबळ चांगलं असेल तर लगीन होऊन जाईलच की. शकुंतला आत काम करत होती, पण तिचं लक्ष बाहेर होतं. आईवडिलांचं काय बोलणं चाललंय ती ऐकत होती. ती असंही ऐकून होती की या संपत जाधवचं घर चांगलं होतं, चांगलं खातं पितं होतं, गावात मान असलेलं होतं. ज्ञानोबा म्हणाले, हे बघ आपली शकुंतला पसंत पडणाऱ्यातली आहे. म्हणून भीती नाही मला, कारण नकार येणारच नाही. त्यांनी बी हिला कुठंतरी बघितली असेल ना, त्याच्या बिगर का त्यांनी सरपंचाला वाड्यावर धाडलं. गावात जत्रत हिथं तिथं हिंट्यात पोरी, लोकांचं लक्ष असतं जे की. चला बघू, धावून तर घेऊ. सरपंच सांगून गेल्या, तू सांगावं कधी धाडणार. मग येळ नका लाव, याच हप्त्यात बैठक करू. काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. ते बी मोकळे, आपण बी मोकळं. तशी आपल्याला तरी घाई कुठे? जमलं तर 1 खुशी, नाही जमलं तर 10 खुशी. पण एक बोलू का? बोला ना. बोलायचं बसतं होतं, बोला. मानपान कशासाठी? नाट नको लागायला. तिच्या दैवानं स्थळ आलं तर घेऊ बघून, पुढचं पुढं. देवावर भरोसा ठेवा माणसानं, म्हणजे आपल्या डोक्यावरचं वजं कमी होतं, मन हलकं होऊन जातं. बुधवारी जाधव मंडळींना वाड्यावर बोलवायचं ठरलं. दिवस चांगला होता, वेळ 4ची होती. उन्हं थोडी सौम्य होण्याची वेळ, सावल्यात झुकण्याची वेळ, चहा पोहे असा बेत ठरलेला होता. श्रोते हो, हा होता 3रा भाग वृंदा दिवाण लिखित भुजंग या कादंबरीचा. 4थ्या भागात आपण ऐकणार आहोत शकुंतला आणि संपत यांचं लग्न ठरतंय का, होतंय का. भेटूयात उद्या 4था भाग ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.